या स्पर्धेविषयी रुपेशदादा म्हात्रे यांचे 2 शब्द आपण या स्पर्धेविषयी. यस दादा सांगतायत की जर कोणाचा मनोगत व्यक्त करायचा असेल तर मी तर म्हणाले क्रिकेटचे वन मॅन आहाते विष्णुदादा नाईक महाराज यांचे 2 शब्द एक मूल्यवान शब्द असतात नेहमी आणि ते 2 शब्द आपण मार्गदर्शन या स्पर्धेविषयी ऐकणार आहोत. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. सर्व क्रिकेट रसिक, व्यासपीठावर सर्व मान्यवर मंडळी व आपले आमदार रुपेशदादा म्हात्रे, सर्वांनी आज मॅच बघितली. हा क्रिकेटचा सोहळा आदिवासी भिवंडी मंच यांच्या वतीने जय खंडोबा क्रिकेट संघ बाधवड टेमगरपाडा यांनी आयोजित केलेले हे सामने खरं म्हणजे दोन्ही संघ अतिशय बलाढ्य होते. चिंचोलीचा संघ ज्यावेळेस आम्ही ओळख करायला गेलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की कोण जिंकणार रे चिंचोली, तर ते बोलले आम्ही जिंकू. आणि मोऱ्याच्या संघाला विचारलं ते सांगतात आम्ही जिंकू. खेळामध्ये असं आहे, हार जीत ही निश्चित असते. खेळामध्ये किती चांगला खेळाडू असला एखादी चुकी होते आणि चुकीने झाली त्याला क्रिकेट म्हटलं जात नाही. अतिशय सुंदर खेळले तुम्ही दोन्ही संघ, चिंचोली संघसुद्धा आणि मोऱ्याचा संघसुद्धा. मोरा कारण हे गाव मला असं माहीत आहे की माझी सासुरी दोन्ही गावांच्या मध्ये आहे. माझी सासुरी खालिंग आहे, तुमचा मुरा चिंचोली या बाजूला, मुरा त्या बाजूला. त्याच्यामुळं मला गावांची नावं एकदम परफेक्ट माहीत आहेत. आणि दोन्ही संघ खरं सांगतो तुम्हाला अतिशय उत्कृष्ट. खरं म्हणजे तुमचा जो संघ जिंकला चिंचोली संघ, तुम्हाला सांगतो तुमच्या बॉलिंग मुलं नाही जिंकला, त्यांनी ते पवननी बॉलिंग केली पण त्यातल्या त्यात फिल्डिंग एवढी उत्कृष्ट झाली. चांगले चांगले जे 6 होणारे बॉल अतिशय उत्कृष्ट फिल्डिंग केली. कारण मी 25 वर्षापूर्वी जयदुर्गा क्रिकेट संघाचा कोच असताना मी बघितले जे बॉल 6 होणार ते पकडले, इथे पकडला तिथे कॅच पकडला. अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग केली. आणि बघा जो जितेगा व सिकंदर लक्षात ठेवायचा. कुठली मोठी संघ अहो एक वेळेस भिवंडीला केनियाचा संघ आलता, केनिया. त्यावेळेस आपल्या भिवंडीच्या एका बॉलरनी विलास पाटलांनी 4 वेळा एकाच्या दांड्या पाडलेल्या. संघ कितीही मोठा असू दे, कोणाचाही संघ असू दे, संघाला तेवढी किंमत नाही, आपण पण कमी नाही असं समजून खेळायचं प्रत्येकाने. आता हा संघ अतिशय उत्कृष्ट संघ आहे. तो पण समोरचा तुम्ही ज्याला पराजित केला, कारण क्रिकेटमध्ये हार जीत निश्चित आहे. कुठलाही संघ असला, कुठलाही खेळ असला, कबड्डी असो क्रिकेट असो काही असो, एक संघ जिंकणार आणि एक हरणार. पण हरणाऱ्या संघाचंही अभिनंदन करतो कारण अतिशय चांगले चांगले खेळाडू होते त्याच्यामध्ये. पण क्रिकेटमध्ये सांगता येत नाही, लास्ट शेवटचा चेंडू ज्यावेळेस आपण टाकतो ना, शेवटचा बॉल, तोपर्यंत आपण सांगू शकत नाही. रात्री मी 1 वाजेपर्यंत मॅच बघितली. 6 बॉलमध्ये 6 रन पाहिजे होते. मी कधी कधी क्रिकेटचे जे खेळाडू आहेत ना त्याच्यामध्ये निरीक्षण करतो की भिवंडीमध्ये कोण खेळाडू भारे, भिवंडीमध्ये तालुक्यामध्ये. मी माझ्या मुलाला सांगितलं की आता 6 बॉल आहेत ना, 6 बॉलमध्ये एका बॉलमध्ये 6 मारणार. पहिल्या बॉलमध्ये भावेश पवार जो आहे एका बॉलमध्ये 6 मारला. भिवंडीमध्ये अतिशय सगळ्यात संवेदनशील असा प्लेअर आहे, कधी वाद करत नाही, कधी कोणाशी खेळत नाही. दुबईला जाऊन खेळला, सगळीकडे खेळला. तुम्हालाही सांगतो तुम्ही मोठे व्हा, फार मोठे व्हा, पण अभिमान करू नका. कारण अभिमान केला ना तो वायाला जातो. लक्षात ठेवायचं कधी पण. खेळाडूंनी आपले पाय जमिनीवर ठेवायचे. अतिशय उत्कृष्ट खेळाडू आहेत तुम्ही सगळे दोन्ही संघांचे. आणि तुम्ही जिंकल्याबद्दल तुमचा अभिनंदन करतो. आणि यांचं मुरा संघाचं सुद्धा, कारण ते जर तुमच्याबरोबर खेळले नसते ना तर आज तुम्ही जिंकले नसते. लक्षात घ्या.
तुम्ही लक्षात ठेवायचं, कारण आपली खेळाडूवृत्ती दाखवायची असते. ज्यावेळेस आपण मॅच तिथून मैदानातून बाहेर येतो त्यावेळेस दोन्ही संघांचं कर्तव्य असतं की एकमेकाला हात मिळून पुढे येणं आहे. आपली खेळाडूवृत्ती त्याच्यात कळते. आणि आदिवासी संघ एवढे चांगले खेळतात. खरं म्हणजे हा आपला जुना खेळ आहे. हा इंग्लंडचा खेळ नाही. क्रिकेट म्हणजे इंग्लंडचा खेळ नाही. यांच्या बापाची मक्तेदारी नाही येते. भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस चेंडूफळी खेळायचे द्वापार युगामध्ये, त्यावेळेचा खेळ त्यांनी चोरला आहे आपला खेळ हा. आता लोकांना हे समजतं की नाही तर इंग्लंडनी काढलं क्रिकेट. अजिबात नाही. आपला पूर्वजांचा खेळ आहे हा. आपल्या देवांचा खेळ आहे आणि तो आपण खेळतोय. कारण मला तुमचा सगळ्यांचा अभिमान यासाठी वाटतो, काही वर्ष मी संघटनेचं काम केलेलं आहे, श्रमजीवी संघटनेचं. विवेक पंडितांच्या बरोबर मी काम केलेलं आहे. त्यावेळेस भरपूर मी असं सगळ्यांचा अनुभव घेतलेला आहे. असे खेळाडू जर निघले तर खरोखर. पण तुम्हाला एक सांगतो की तुम्ही लेदर क्रिकेट खेळा. सीझनचा जो क्रिकेट आहे त्याच्यावर प्रॅक्टिस करा. कारण एवढे चांगले खेळाडू आहेत. जर एखादा खेळाडू निघाला आणि रणजीमध्ये जर गेला तर आपल्या गावाचं नाव उज्ज्वल होईल. लक्षात घ्या. अतिशय सुंदर खेळाडू आहेत. आम्हाला इथं बोलवलं सर्वांना. खंडोबा मित्रमंडळाचे अध्यक्ष जे सगळे त्यांचे सगळे सहकारी, आणि त्यांनी बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल त्यांचाही आभार. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विश्वनाथदादा महाराज नाईक. मित्रांनो, वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक गेली 25 वर्ष टेनिस क्रिकेट बॉल खेळला आहे, मात्र अजूनही त्यांनी कधी कॉलर टाईट केली नाही. असा हा भादवड गावाचा क्रिकेटर जगदीश नाईक यांचे कोच आहेत विश्वनाथदादा नाईक. तर मी 2 शब्द अजूनही मनोगत ऐकणार आहोत माननीय श्री रुपेशदादा म्हात्रे साहेबांचे या स्पर्धेविषयी. थँक्यू. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण भादवड टेमगरपाडा या अतिशय सुसज्ज अशा मैदानामध्ये जय खंडोबा स्पोर्ट्सच्या माध्यमातून जय खंडोबा चषक भादवड टेमगरपाडा 2021 या चषकाच्या सांगता समारंभासाठी उपस्थित असलेले मंचावरील सन्माननीय विश्वनाथदादा नाईक, सन्माननीय नगरसेविका मनीषाताई दांडेकर, सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब, सन्माननीय पंडितजी भोईर साहेब, सन्माननीय श्रीनाथजी पाटील साहेब, सन्माननीय रणजितजी नाईक, सन्माननीय योगेशजी गुलवी, सन्माननीय शंकरजी जुकर, सन्माननीय शंकरजी, मंचावर उपस्थित असलेल्या सर्व महिला मंडळ, आमचे शिवसेनेचे सचिव सन्माननीय दिलीपजी नाईक, आणि ह्या स्पर्धेचे सर्व आयोजक जय नाईक, त्यांचे सर्व सहकारी, आणि खऱ्या अर्थाने ही स्पर्धा चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने आपल्यापर्यंत पोचवण्याचं काम करणारे आमचे सूत्रसंचालक संदेशजी पाटील, त्यांचे सहकारी, स्कोरर, उपस्थित सर्व क्रिकेटपटू आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आलेले सर्व प्रेक्षक वर्ग. खरं तर या ठिकाणी अतिशय भव्य दिव्य अशी स्पर्धा या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने मी ग्रामीण भागातले खेळाडू बघितल्यानंतर आपण सर्वजण भले एखाद्या चांगल्या मैदानात खेळत नसाल, शेतामध्ये खेळत असाल, परंतु आपल्यामधलं क्रिकेटचं जे कलाकौशल्य आहे ते पाहून खरोखरच आम्ही सर्वजण थक्क झालेलो आहोत. कारण या ठिकाणी फायनलचा सामना चालू असताना पाहिलं की मुरे संघ आणि चिंचवली संघामध्ये चांगली बॅटिंग झालेली आहे, चांगली बॉलिंग देखील झालेली आहे, आणि त्या अगोदर अनेक संघ खेळले असतील, त्या संघांनी देखील चांगली कामगिरी केली असेल, अनेकांनी छक्के चौके मारले असतील. परंतु ह्या खेळामध्ये मला एक गोष्ट आवडली, तो चिंचवली संघाचा एक लहानसा खेळाडू आहे. खरं तर त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी दाखवलेला आहे. कारण मॅच चालू असताना त्या पोराने मी बघितलं की सगळीकडे जिथे त्याला फिल्डिंगची संधी मिळाली त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग केलेली आहे आणि चांगले कॅच देखील पकडलेले आहेत, आणि त्यामुळेच कदाचित चिंचवली संघ हा फायनलला गेला असेल असं मला वाटतं. खरं तर क्रिकेटमध्ये 11चे 11 प्लेयर चांगले असले पाहिजेत, कारण हा सांघिक खेळ आहे, आणि या सांघिक खेळामध्ये एकतेची भावना आपल्याला जपायची असते. आणि जेव्हा आपण सर्वजण एक होऊन
तो खेळ खेळतो तेव्हा निश्चितपणे त्या खेळामध्ये आपण यशस्वी होऊ शकतो. अशा प्रकारचा खेळ या ठिकाणी आपण सर्वांनी दाखवलेला आहे. माझ्या ग्रामीण भागातील खेळाडू देखील कुठे कमी नाही हे या ठिकाणी निश्चितपणे आपण दाखवलेलं आहे. शहरामध्ये देखील क्रिकेट चांगला होतो, ग्रामीण भागामध्ये देखील क्रिकेट चांगला होतो. माझे आदिवासी बांधव देखील या ठिकाणी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळू शकतात हे या मॅचच्या माध्यमातून आपल्याला दिसलेलं आहे. आणि या सर्वांना संधी देण्याचं काम जय खंडोबा स्पोर्टच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि खरं तर या सर्वांना प्रेरणा देणारी अनेक मंडळी आहेत. कारण आयोजक हे स्पर्धा करत असतो त्यावेळी त्याला स्पॉन्सर देखील अनेक मंडळी मिळत असतात आणि त्यानंतरच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने यशस्वी होत असते. आणि ह्या सर्व करत असताना प्रेक्षक असतील, सूत्रसंचालक असतील, पंच असतील, तुमचे डेकोरेटर्स असतील, खास करून आमचे DJ वाले असतील, हे सर्वांची साथ जेव्हा लाभते तेव्हा खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होत असते. आणि अशा प्रकारे आज ह्या ठिकाणी 4 दिवसापासून आपण सर्वजण खेळता आहात आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये खेळता आहात. खरोखरच आपलं सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि खेळाडू म्हटला म्हणजे त्याच्यामध्ये खेळाडू वृत्ती असली पाहिजे. खरं तर मी सन्माननीय सचिन तेंडुलकरांना खूप मानतो. कारण एक असा खेळाडू की ज्याला 11 वेळा आऊट दिल्यानंतर देखील कधीही ना अंपायरची चिडचिड केली, ना कधी कुठल्या प्रकारचा वाद केला, ना कुठल्या प्रकारचा खेळाला गालबोट लावला, अशा प्रकारचा खेळाडू म्हणजे सचिन तेंडुलकर. आणि म्हणून त्याला आपण सर्वजण क्रिकेटचा देव म्हणून संबोधतो. आणि असाच खेळाडू असला पाहिजे. आपल्या सर्वांमध्ये देखील अशाच प्रकारची खेळाडू वृत्ती असली पाहिजे. आणि निश्चितपणे ह्या सर्व खेळाडूंमध्ये ती या ठिकाणी खेळाडू वृत्ती दिसते याचा मला अभिमान आहे. मी खंडोबा मित्रमंडळ खंडोबा स्पोर्ट्स आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो की आपल्याकडून अशाच प्रकारची कामगिरी यापुढे देखील होत राहो आणि अशाच प्रकारचा सर्व खेळांना आपल्याकडून प्रोत्साहन मिळत राहो. खरं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण माईक मिळाला की काहीही बोलावं अशी बाकी मंडळी आहेत, परंतु मी त्यातला नाही. कारण काही लोकांचं तोंडच थोडंसं घाण असते, गटर असते आणि त्यामुळे त्यांच्यातून घाणच बाहेर पडते. तशा प्रकारचं काम आपल्याला करायचं नाही. आणि राहिला प्रश्न कुणाला जर कुठल्या प्रकारचा जर उत्तरच पाहिजे असेल तर तशा प्रकारचा चांगली त्या ठिकाणी तो व्यासपीठ असेल, चांगल्या प्रकारची ती वेळ असेल, ती त्या वेळी त्या सर्वांना त्यांच्या प्रश्नांची निश्चितपणे उत्तरं मिळतील. कारण आपण सर्वजण या ठिकाणी एक चांगल्या स्पर्धेसाठी जमलेलो आहोत आणि ही स्पर्धा अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. तेव्हा मी पुन्हा एकदा जिंकलेल्या संघाचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि चिंचवली संघाला या ठिकाणी शुभेच्छा देतो की आपण ह्या ठिकाणी फायनल जरी मारलेली असली तरी हे टिकवण्याचं काम आपल्याला पुढे देखील करायचं आहे. आणि मुरे संघाला देखील शुभेच्छा देतो की आज आपण हारलेला असाल तरी पुढे जिंकण्याची आपल्यामध्ये नक्कीच उमेद आहे आणि ती उमेद कायम ठेवून आपण खेळाल अशा प्रकारच्या मी तुम्हाला देखील शुभेच्छा देतो. या ठिकाणी जे जे संघ खेळलेत त्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद रुपेशदादा म्हात्रे, आपलं 2 शब्द मार्गदर्शक या स्पर्धेसाठी. मित्रांनो, आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. आपण सर्वप्रथम ज्याने डीजेच्या जोरावर या स्पर्धेला छान छान लावलेल्या आहेत DJ दीपेश यांना आम्ही आवाज देणार आहोत की आपण पुढे यायचं आणि आमच्या स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे. मी विनंती करतो जय नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते DJ दीपेश याचा आपण स्वागत आणि सन्मान करायचा आहे. DJ दीपेश कमी वयामध्ये चांगला डीजेचं काम करताना जय नाईक यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. DJ दीपेश यांचा स्वागत आणि सन्मान होता आहे. त्यानंतर मित्रांनो, किंग ऑफ लार्डेलिगास प्रिन्स मूवीज रवींद्र गुळवी यांचे पिताश्री उपस्थित आहेत. गंगाराम गुळवी यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो या जय नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करायचं. स्वागत आणि सन्मान मित्रांनो, आरके ट्रॉफी ज्यावेळेस ऑर्गनाइज झाली होती, लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांनी पहिली संधी प्रिन्स मूवीज यांना दिली लाईव्ह टेलिकास्टच्या दुनियात आणि त्यानंतर त्याने वळून बघितलं नाहीये म्हणून नावामध्ये दम ठेवला
म्हणून किंग ऑफ लाईट टेलिकास्ट या नावाने ओळखलं जाते प्रिन्स मूवीज यांना. त्यांचं स्वागत आणि सन्मान जय नाईक करतायत. त्यानंतर अभिमन्यू तरे ज्यांच्या माध्यमातून हा सुंदर असा व्यासपीठ सजवण्यात आलेला आहे. मी विनंती करतो अभिमन्यू तरे, आपण जर इथं असाल तर आपण स्वागत आणि सन्मान स्वीकार करण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. अभिमन्यू तरे यस, त्यांचं जय नाईक यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान होणार आहे. कैलासवासी महेंद्र लक्ष्मण व्यासपीठ अनेक वर्ष दादांच्या स्वप्नातून आणि दादांच्या निधीतून हा व्यासपीठ उभारण्यात आलेला आहे आणि या व्यासपीठावर अनेक स्पर्धा होत असतात. असा हा व्यासपीठ. थँक्यू भाविक मंडप डेकोरेटर अभिमन्यू तरे. त्यानंतर आमचे पंच ज्याने भरपूर मेहनत घेतली, खेळपट्टी बनवण्यात ज्याने पूर्णपणे टाईम दिला या स्पर्धेला, जर मिलिंद म्हात्रे इथे उपस्थित असेल तर मी त्यांना विनंती करतोय आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं. मिलिंद म्हात्रे ज्यांच्या माध्यमातून खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे, असे मिलिंद म्हात्रे आपण जर इथं असाल तर आपण स्वागत आणि सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. त्याचबरोबर कैलासजी नाईक मित्रांनो, लेजंड क्रिकेटर म्हणून आपण नेहमी बघितला आहे. कैलास नाईक यांना अनेक वर्ष जयदुर्गा भादवड टिमगरपाडा संघासाठी अनेक वर्ष क्रिकेट खेळलं. वयाची 40 ते 45 वय गाठल्यानंतर 40+ क्रिकेटच्या माध्यमातून जे क्रिकेट खेळत आहेत कैलास नाईक, जर आपण इथं असाल तर आपण यायचं व्यासपीठावर. त्यानंतर मी आवाज देईल ज्याने 4 दिवस या स्पर्धेला भरपूर मदत केली, पंचांच्या भूमिकेमध्ये चांगलं काम केलं, मंगेश पाटील. आपणास देखील मी विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावर यायचं. तर मी पुढील कार्यक्रमाकडे बोलणार आहोत. मनोजी भुईर मॅन फ्रॉम दिवे जे आम्हाला पंच म्हणून या स्पर्धेमध्ये लाभले होते, मी विनंती करतोय मनोज भुईर आपण या मुख्य व्यासपीठावर यायचं. आपला देखील आम्ही स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मित्रांनो, अनेक वर्ष दिवा स्पोर्ट दिवा संघासाठी ज्यांच्या माध्यमातून गावगटमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजी फिरकीची जादू दाखवली आणि व्यवसाय क्रिकेटमध्ये धनेश 11 या संघाला ज्याने ट्रॉफीज जिंकून दिल्या असा मनोज भुईर याचा आपण स्वागत आणि सन्मान जय नाईक याच्या शुभ हस्ते करतोय. आणि त्यांचा मुलगा आर्यन स्पोर्ट्स संघामध्ये देखील खेळतोय. त्यानंतर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडीचे आवाज दमदार मुकेश जाधव आमचे ऑफिशियल कॉमेंटर आहेत, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी जय नाईक यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचा. प्रत्येक असोसिएशनमध्ये एक कॉमेंटर जो आहे आपण नेहमी पाहतो आणि आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी यांच्या अंतर्गत समालोचक म्हणून या स्पर्धेमध्ये मुकेश जाधव यांनी काम केलंय, त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. स्वागत आणि सन्मान जय नाईक यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. थँक्यू सो मच मुकेश. खूप चांगला आवाज, खूप चांगली स्पर्धा रंगवली आपण. मित्रांनो, अजून एक आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. चंद्रकांत जोशी ज्याने स्कोरिंगचं काम या स्पर्धेमध्ये केलेलं आहे, मी चंद्रकांत जोशी यांना विनंती करतो आपण पुढे यायचं. आदेश तरे आहे तिथे युवा समालोचक, आदेश तरे यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी विनंती करतो जय नाईक यांना आपण. आदेश तरे, आमच्या गावामध्ये नाही स्कोररची कमी आहे, नाही समालोचकांची कमी आहे आणि नाही सूत्रसंचालनाची कमी आहे. उभरते कॉमेंटर आदेश तरे यांचा स्वागत आणि सन्मान आपण जय नाईक यांच्या शुभ हस्ते करत आहोत. फायनलच्या मॅचमध्ये देखील त्याची इच्छा झाली होती की मला फायनल मॅच कॉमेंट्री करायची आणि त्याने पहिल्या सुरुवातीमध्ये चांगला आवाज पेश केला. चंद्रकांत जोशी, आपण जर येत असाल तर लवकर यायचं. आपण सध्या तरी ते खेळत आहेत, बिझी आहेत. पुढच्या कार्यक्रमाला आपण बोलूया. आपण जर चुकून कोणाचं स्वागत आणि सन्मान जर राहिला असेल तर ऑर्गनाइज कमिटी जय खंडोबा स्पोर्ट्सवर आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि पुढच्या कार्यक्रमाला मी बोलतोय. मॅन ऑफ मॅच ज्याने संपूर्ण सामना हलवून ठेवला दुसऱ्या षटकामध्ये
एक जबरदस्त यादगार इनिंग आणि गोलंदाजी केली. नाव आहे संकेत इज अ मॅन ऑफ द मॅच. फायनल मॅच सॉरी श्रीकांत इज अ मॅन ऑफ द मॅच. श्रीकांत आपण यायचं. यस आपण सर्वप्रथम रुपेश दादा मात्रे यांना विनंती करतो आपण सुंदर अशी ट्रॉफीज आपण द्यायची आहे. निलेश जोशी यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आलेली आहे. त्यानंतर कॉफी टू केक दिला जात आहे सेलिब्रेशन. आणि त्यानंतर दिलीप नाईक यांच्या शुभ हस्ते हा गिफ्ट हॅम्पर जो A1 जोडी अजय पाटील आणि कल्पेश पाटील यांच्या माध्यमातून. थँक्यू सो मच. त्यानंतर या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ठरला आहे ज्याने या स्पर्धेमध्ये 70 धावांची एक जबरदस्त यादगार इनिंग पेश केली. संघाचं नाव आहे दशरथ 11 चिंचवली. नाव आहे खेळाडूचं आस्तिक. इज अ बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट जय खंडोबा चषक 2021. आणि हा पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करेल आमच्या मुख्य व्यासपीठावर. मी विनंती करते मनीषा मॅडम दांडेकर यांना विनंती करतो की सर्वप्रथम आपण ट्रॉफी द्यायची आहे आपल्या शुभ हस्ते. आणि ती ट्रॉफी जी स्पॉन्सर केली आहे प्रशांत जोशी यांच्या माध्यमातून. आणि त्यानंतर योगेश गुळवी आमच्या दादांना विनंती करतो की आपण स्पोर्ट्स शूज जे आहेत ते आपण द्यायचे आहेत. A1 जोडी मंगेश शेलार आणि मेहुल पाटील यांच्या माध्यमातून. खूप खूप अभिनंदन. आस्तिक खूप चांगला क्रिकेट राहिला आणि चांगली फलंदाजी केली आणि पुढच्या प्रवासाला तुला भरपूर. मित्रांनो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मित्रांनो या स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीची जादू दाखवली बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट नाव आहे संघाचं कृष्णा 11 वारलीपाडा पडगा. आणि खेळाडूचं नाव आहे कोण असेल कृष्णा. याने तब्बल 8 विकेट घेतलेल्या आहेत या स्पर्धेमध्ये आणि ठरला आहे बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट जय खंडोबा चषक 2021. कपिल ठरला आहे. कपिल आपण यायचं. कपिल येतोय व्यासपीठावर. त्याला आपण बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट देणार आहोत. कृष्णा 11 वारलीपाडा संघाचा कपिल ठरला आहे. 8 विकेट ज्यांनी घेतलेत आणि त्याला शंकरदादा जुकर यांच्या माध्यमातून ट्रॉफी दिली जात आहे. आणि त्यानंतर मी विनंती करतोय रुपेशदादा मात्रे यांना की हा सुंदर असा गिफ्ट ज्याच्यामध्ये स्पोर्ट्स शूज आहेत मेहुल पाटील आणि मंगेश शेलार यांच्या माध्यमातून. त्यानंतर चतुर्थ पारितोषिक आपण देणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज आपण शेवटला ठेवणार आहोत. आणि चतुर्थ पारितोषिक आणि संघाचं नाव आहे कृष्णा 11 वारलीपाडा पडगा. संघाचं कॅप्टन आपली टीम घेऊन यायचं आपण. तर एक तर 4 नंबरचा पारितोषिक आपण देत आहोत. तर मी विनंती करेल कृष्णा 11 वारलीपाडा संघाचे कॅप्टन आपले खेळाडू घेऊन व्यासपीठावर यायचे. ट्रॉफीज वॉल ऑफ भादवर करेश मात्रे यांच्या माध्यमातून ट्रॉफी देण्यात आलेली आहे. आणि पारितोषिक मान्य श्री योगेश गुळवी साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 6,000 रुपये देण्यात आलेली आहे. आणि मी विनंती करतो दिलीप नाईक यांना विनंती करतो आपण ट्रॉफी अँड प्राइज आपण आपल्या शुभ हस्ते द्यायचं. आणि सोबतच निकित जोशी यांनी देखील ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे. A1 जोडी करेश मात्रे आणि निकित जोशी यांची ही ट्रॉफी आणि रोख रक्कम योगेश गुळवी दादांच्या माध्यमातून. त्यानंतर क्रमांक 3 रोहन स्पोर्ट ब्राह्मणपाडा संघ तृतीय पारितोषिक पटकवलेला आहे या स्पर्धेचं. आणि तो पारितोषिक देण्यासाठी कॅप्टन्स मनोज आपण व्यासपीठावर यायचं. तर आपण
तृतीय पारितोषिक जो आहे आपण देत आहोत। मी विनंती करतो या रणजितदादा नाईक आणि सेनाजी पाटील आमचे अंकल यांना मी विनंती करतोय हा प्राइज आपण आपल्या शुभास्ते द्यायचे। ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे वॉल ऑफ भदवर करेश मात्रे, निकी जोशी यांच्या माध्यमातून आणि रोख रक्कम 6,000 रुपये सर्वांच्या लाडक्या मनीषाताई सुनील दांडेकर मॅडम यांच्या माध्यमातून ही रक्कम देण्यात आलेली आहे। आणि ही ट्रॉफी आपण देत आहोत रणजित कालुराम नाईक आणि सोबतच सर्वांचे लाडके सेनाजी पाटील आमचे अंकल यांच्या शुभ हस्ते हा प्राइज दिला जात आहे। खूप खूप अभिनंदन, खूप चांगला प्रवास राहिलं आणि असाच क्रिकेट खेळत राहा आणि अजून पुढे जा आणि आपल्या गावाचं नाव आपण उज्ज्वल करा। तर आपण आता थांबणार आहोत कारण की या स्पर्धेच्या माध्यमातून जय सर नाईक 2 शब्द मार्गदर्शन करणार आणि आभार व्यक्त करणार आहेत आणि आभार व्यक्त करताना जय नाईक यांच्याकडे आपण जाऊया। थँक्यू मित्रांनो, सर्वप्रथम जिंदाबाद। आपण श्रमजीवी संघटनेचे सर्व कार्यकर्ते, आपण हा जो कार्यक्रम आपल्या आदिवासी असोसिएशन मार्फत जो आयोजित केलेला, या कार्यक्रमासाठी आम्ही जी मेहनत घेतली, आमचा जो खंडोबा स्पोर्ट्स सर्व जे खेळाडू आहेत त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे। याच्यामध्ये फक्त आम्ही मार्गदर्शन केले आणि आमचं हे प्रथम आयोजन होतं, त्याच्यामुळे आमच्याकडनं काही चुक्या वगैरे झाल्या असतील तर मी मान्यवरांकडनं क्षमा मागतो किंवा आम्हाला काही मार्गदर्शन करा। यापुढे आम्ही अजूनही चांगलं याच्यापेक्षा आम्ही नियोजन करण्याचा प्रयत्न करू। आलेल्या सर्व संघांचे आम्ही आभार व्यक्त करतो, आलेल्या सर्व पाहुण्यांचेही आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो। या कार्यक्रमाचं जे आयोजन झालं, या आयोजनाला मी आमदार साहेबांना सांगू इच्छितो, आम्हाला यूट्यूबला रोज 17 ते 18 हजार व्ह्यूज रोज भेटत होत्या। मला वाटतं आतापर्यंतच्या ज्या आपल्या असोसिएशनच्या मॅचेस होतात त्याच्यापेक्षा सर्वात जास्त व्ह्यूज आपल्याला या चॅनेलला भेटत गेले आम्हाला। आणि हे नियोजनाबद्दल आम्हाला खूप चांगल्या प्रतिक्रियाला समोरून की खूप चांगलं आयोजन होतं वगैरे। यासाठी आम्ही आमच्या स्थानिक पातळीवरचे जे आमचे नेते आहेत आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनी ही जी स्टेडियम आणि इथे जी क्रीडानगरी उभारलेली आहे, आम्ही त्यांचे खरंच आभारी आहोत की आज तुमच्यामुळे आम्हाला बाहेर गेल्यानंतर मान भेटतो की तुमच्याकडे क्रिकेटचं आयोजन नियोजनसाठी जो स्टेज आहे, जो ग्राउंड आहे, याचं जे आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभार व्यक्त करतो आणि असंच तुमचं सहकार्य आम्हाला राहू दे। मित्रांनो, आपल्या जे खंडोबा स्पोर्ट्सचे जे मुलं आहेत, जे खेळाडू आहेत, यांनी याचं खूप चांगलं नियोजन केलेलं आहे। मी त्यांची नावं घेतो, म्हणजे सर्वांचीच नावं घेणं शक्य नाही। हरीश कैलास, जीत शेलार, आपलं मेहुल पाटील आणि कॉमेंटेटर आपले जे होते संदेश भाऊ, मुकेश भाऊ, यांनी सर्वांनी खूप सहकार्य केलं। मी जास्त वेळ घेणार नाही। आपल्याला फर्स्ट प्राईज आणि सेकंड प्राईजचं जे डिस्ट्रीब्युशन करायचं आहे तोच कार्यक्रम लवकर करायचा आहे, पण मला फक्त 2 मिनटात एवढं सांगायचं होतं की मला यासाठी जे मार्गदर्शन लाभलं, हा कार्यक्रम आम्ही सर्व ऑर्गनाईज करताना आम्हाला शंकर गांगुर्डे जे आमचे श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी गेल्या 15 ते 20 वर्षापासून आहेत, त्यांचं आम्हाला ना मुलाचं मार्गदर्शन लाभलं आणि सर्व आमच्या पाड्यातल्या आदिवासी पाड्यातल्या सर्व मान्यवरांनी आम्हाला यासाठी मार्गदर्शन केलं। मी त्यांचं सर्वांचा आभार व्यक्त करतो। जिंदाबाद। यस, थँक्यू सो मच जय नाईक। आता एक मेगा सत्कार होणार आहे ज्याने आम्हाला भरपूर सहकार्य केलं 4 दिवस, ज्यांच्या माध्यमातून जेवणाची उत्तम सोय राहिली या स्पर्धेला। जय नाईक यांचा स्वागत आणि सन्मान मेगा सत्कार संपूर्ण ऑर्गनाइज कमिटी जय खंडोबा स्पोर्ट भादवड संघाच्या माध्यमातून हा मेगा सत्कार मी विनंती करतो मेहुल पाटील, सनी भोईर, मंगेश शेलार, त्याचबरोबर हरेश मालवकर, प्रशांत आणि सोबत योगेश आणि सनी भुईर, आपण सर्वांनी हा स्वागत आणि सन्मान आपल्या शुभास्ते करायचा। स्वागत आणि सन्मान जय नाईक यांचं केलं जातं मित्रांनो, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला उत्तम जेवणाची सोय झाली आणि जय खंडोबा स्पोर्ट भादवड संघाचे जे सल्लागार देखील आहेत आणि त्यांनी ठरवलेला हा मेगा इव्हेंट तो आज यशस्वीरित्या पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहे।
ज्याने सर्वांचं सत्कार केलं, आता त्याची सत्काराची वेळ आली आहे. असा जय नाईक याचा सत्कार जय खंडोबा स्पोर्ट भादवर संघाच्या माध्यमातून केला जात आहे. थँक्यू सो मच. त्यांना एक सुंदर अशी भेट वस्तू दिली जाते. महाराष्ट्राचे आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांचं हा प्रतिमा दिली जाते, फोटो दिला जात आहे त्यांना. अजून एक सत्कार होणार आहे. कुमार मेहुल पाटील यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. मी जय नाईक यांना विनंती करेल की आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. मित्रांनो, मेहुल पाटील याच्या माध्यमातून वाशी, नवी मुंबई, पनवेल या परिसरातील गोल्डमॅन टीम या स्पर्धेला भेट देऊन गेली. असे आमचे गोल्डमॅन मेहुल पाटील यांचं स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. अतुलजी आंबेरे हे देखील उपस्थित झाले होते. बॉडी बिल्डर ज्याने मिस्टर इंडिया टायटल विनर झालेले आहे ते देखील आज उपस्थित झाले होते. तर मित्रांनो, आता स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. प्रशांत तुकाराम जोशी आपण पुढे यायचंय. आपल्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर चषक देण्यात आले होते. तर मी विनंती करतो जय नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. प्रशांत तुकाराम जोशी, आम्ही त्यांना प्रेमाने नाना म्हणतोय. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. हॅलो प्रशांत जोशी हॅलो यांचा आपण स्वागत आणि सन्मान करतोय. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट ट्रॉफीज देण्यात आल्या होत्या. त्यानंतर मंगेश शेलार यांचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देण्यात आले होते. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर स्पोर्ट्स शूज देण्यात आले होते. तर आपण स्वागत आणि सन्मान मंगेश शेलार यांचं करणार आहोत. स्वागत आणि सन्मान मंगेश शेलार याचं केलं जात आहे. आई एकविरा कोल्ड्रिंकचे प्रोप्रायटर आहेत. त्याच्या माध्यमातून स्पोर्ट्स शूज देण्यात आलेले आहेत या स्पर्धेमध्ये. तर त्यानंतर एक मोठा आणि एक मिनिट थांबायचं आपण, कारण की अजून एक सत्कार होणार आहे. त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली होती या स्पर्धेमध्ये. कुमार जीत शेलार याचा आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मित्रांनो, पुण्याचं काम असं म्हटलं तर पाणी पाजणं म्हणजे पुण्याचं काम. आणि या स्पर्धेला संपूर्ण पाण्याची व्यवस्था जीत शेलार, आई एकविरा कोल्ड्रिंक्स यांच्या माध्यमातून झालं होतं. आणि त्याचे प्रोप्रायटर जीत शेलार यांचं आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. त्यानंतर सँडीबाई स्वप्नील भोईर, नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था असते. त्यांचं देखील आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मी विनंती करतो जय नाईक यांना की आपण आपल्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. स्वप्नील भोईर, सँडीबाई या नावाने फेमस बुलेट राजा, नेहमी बुलेटवर फिरत असतात. अजून एक स्वागत आणि सन्मान होणार आहे. उत्कृष्ट क्रिकेटपटू तुषार जोशी यांच्या माध्यमातून देखील पाण्याची व्यवस्था झाली होती. तुषार, आपण व्यासपीठावर यायचं आणि आपलं देखील स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. आणि त्यानंतर आपण पुढच्या कार्यक्रमाला वळणार आहोत. तुषार जोशी ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली होती त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण जय नाईक यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. आणि त्यानंतर फुल अँड फायनल द्वितीय पारितोषिक आणि प्रथम पारितोषिक या बक्षीस वितरण कार्यक्रमाकडे वळणार आहोत. स्वागत आणि सन्मान इथे तुषार जोशी याचं केलं जात आहे. त्याच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था झाली या स्पर्धेमध्ये. जय नाईक यांच्या शुभ हस्ते हा स्वागत आणि सन्मान आपण करतोय. तर यानंतर अजून एक स्वागत सत्कार होत आहे, ज्यांनी पहिल्या दिवसापासून सर्व क्रिकेट रसिकांना आपल्या समालोचनातून तृप्त केलेलं आहे. भिवंडीचाच नव्हे तर ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज, आपल्या गावचा सुपरस्टार संदेश पाटील भिवंडीकर, एक मोठा स्वागत सत्कार होत आहे. जय नाईक, आपण त्यांचा स्वागत सत्कार करायचा आहे.
आहोत संदीप पाटील आणि संदीप जुकर. आपण दोघांनी व्यासपीठावर यायचंय. आपल्या दोघांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. गेले 4 दिवस सकाळी जो लागणारा नाश्ता, कधी वडापाव असो, कधी समोसे असो, ठक्कर, कधी टिपटॉप आणि A1 जोडी संदीप पाटील आणि संदीप जुकर यांचा आपण स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. तर हा सत्कार आपण करणार आहोत आणि मी विनंती करते दोघांनी एकदम यायचं आणि हा स्वागत आणि सन्मान जय नाईक यांच्या शुभ हस्ते करणार आहोत. A1 जोडी व्यासपीठावर संदीप पाटील आणि संदीप जुकर. मित्रांनो, जेव्हा जेव्हा कॉमेंट्री बॉक्समध्ये आल्यानंतर ते विचारायचे काही तुम्हाला पाहिजेल का, थंडा सांगितलं तर थंडा घेऊन यायचे, असे हे A1 जोडी. टिपटॉप, ठक्कर, त्यानंतर कांदे पोहे, उपमा, सलग 4 दिवस नाश्ता या दोन्ही A1 जोडीच्या माध्यमातून. थँक्यू सो मच संदीप पाटील अँड संदीप जुकर. यस, तेज पाटील यांनी देखील नाश्त्याची व्यवस्था केली आहे. तर तेज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान घ्या आणि पुढील कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. तर इथे मंगेश आहे. मंगेश, आपण तेज पाटील यांचं स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. जय नाईक आपण हा स्वागत आणि सन्मान करायचा आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण पोचवला जाईल आणि पुढच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करणार आहोत. धन्यवाद डीजे. आता आपण वळणार आहोत स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक. ज्या संघाने खूप चांगला क्रिकेट खेळलं, संकल्प स्पोर्ट मुरे संघ ठरला आहे जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेचं रनर संघ. त्या संघाच्या कॅप्टन्सला विनंती करेल आणि खेळाडूंना की आपण व्यासपीठावर यायचं. ट्रॉफी अँड कॅश प्राइज तुम्हाला दिली जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. क्रॅश प्राइज आपण पाहतो या स्पर्धेच्या माध्यमातून. लायन ऑफ भिवंडी संजयबाई म्हात्रे आणि त्यानंतर मानेश्री प्रभुदासजी मधुमोहन नाईक साहेब यांच्या माध्यमातून द्वितीय पारितोषिक देण्यात आलेला आहे. रोख रक्कम 10,000 रुपये आणि ती ट्रॉफी देण्यासाठी मी विनंती करेल हरिभक्त पारायण विश्वनाथदादा महाराज नाईक, सुरेश बाळू पाटील आणि रोख रक्कम दिली जाईल पंडित भोईर साहेबांच्या शुभ हस्ते. या तिन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय ही ट्रॉफी दिली जाते आणि चिंचोली संघाने जोरदार टाळ्या वाजवत आहे, कारण की मुरे संघ खेळला नसता तर तुम्ही चॅम्पियन झाले नसते. संकल्प स्पोर्ट मुरे संघाचे प्रमोद पाटील जे आदिवासी युवा क्रीडा मंडळाचे उपाध्यक्ष देखील आहेत आणि त्यांचा संघ ठरलाय रनर्स. या स्पर्धेमध्ये त्यांनी नाव कोरलं आहे. ट्रॉफी डीजे वाजवायचं आपण. आम्ही आशा करतो की तुम्ही अजून चांगला दसरथ 11 खेळाडूचं नाव श्रीकांत इज अ मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर ठरला आहे. ट्रॉफी स्पॉन्सर केली आहे प्रशांत जोशी यांच्या माध्यमातून आणि चिंचवली संघ ठरलाय जय खंडोबा चषक 2021 या स्पर्धेचं
प्लीज जर चुकून कोणाचा स्वागत आणि सन्मान जर राहिला असेल, जय खंडोबा मंडल आपला आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय आणि ही स्पर्धा पुढच्या वर्षी अजून मोठी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतोय. पाहुण्यांचं स्पेशल थँक्स. आदिवासी युवा क्रीडा मंडळ भिवंडी यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू आणि चिंचवली संघाला अजून शुभेच्छा देऊया आणि चांगला क्रिकेट खेळा आणि अजून पुढे जा. मी संदेश पाटील थांबतोय. थँक्यू सो मच.